सध्या विशेषतः संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणी ज्या प्रकारची ऑफर देण्यात आलेली होती, जागावाटप ज्या प्रकारे ठरलं होतं आणि अखेरच्या दिवशी जे घडलं त्याविषयी सांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दिवसभर या ठिकाणी भाजप कार्यालयामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळाला. जवळपास 9 उमेदवार जे इच्छुक होते त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामध्ये महिलांचा असंख्य समावेश होता. जास्तीत जास्त महिलांचा समावेश होता. त्यांनी या ठिकाणी भाजप कार्यालयात जाऊन आपला रोष व्यक्त केला. एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ थांबवलं. मात्र इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळालेली होती. म्हणजे मराठवाड्यामध्ये कुठे युती किंवा आघाडी झाली हे स्पष्ट झालेलं नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी पूर्वीच या ठिकाणी बाहेर पडलेली होती आणि त्यामुळे एक गणित बिघडलं ते आपल्याला थोड्या वेळात समजेल. ते म्हणजे शिवसेना आणि भाजपा या दोघांनी पक्षांनी एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं होतं. मात्र दोघांची युती फिसकटल्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या नेते आहेत त्यांना उमेदवारी दिल्याचं समोर आलेलं आहे. मात्र निश्चित जो आकडा आहे तो समोर काही वेळानंतर येईल. ज्या लता दलाल होत्या ज्यांनी भाजपा कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी राडा केलेल्या होत्या त्यांनी शिवसेनेचा बी फॉर्म घेऊन या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यामुळे हे गणित देखील मराठवाड्यामध्ये बिघडलेलं पाहायला मिळालं. जी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची होती तीच परिस्थिती या ठिकाणी मराठवाड्यातल्या 5 महानगरपालिका जिथे आहेत तिथे होती. कुठेही युती किंवा आघाडीचं चित्र स्पष्ट या ठिकाणी होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अशाच प्रकारचा राडा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र त्याचं उच्चष्टोक जे होतं राड्याचं ते छत्रपती संभाजीनगर होतं असं आपल्याला म्हणता येईल. निश्चितपणे या क्षणी आपण जे स्क्रीनवर व्हिज्युअल्स पाहतो आहोत ते आहेत सोलापूरचे. सोलापूरमध्ये शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी